कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अर्जुन सर, आजच्या पूर्ण प्रकरणाबद्दल काही तपास लागला का? मी तुम्हाला सांगतो, हे बघा, काय डमी कलेक्टर आमचं काम करणार ना उद्या? म्हणजे असं चाच पडतंय काय? खात्रीनं सांगा, मोठ्यानं, नाहीतर तुमच्या भावाला आणि फॅमिलीला गायब करीन मी। अहो, तुम्ही असं कोण बोलू राहिले? हा गिरीश गायकवाड स्वतःच्या स्वार्थासाठी आजार पसरवू शकतो, लोक मारू शकतो। जी फॅमिली तर किरकोळ आहे माझ्यासाठी। अपर्णा मॅडम, तुम्ही आणि जीजी आज इथे एकत्र कसे काय? तुम्ही त्यांच्या काही प्रकल्पांना बंदी घालून त्यांना अटक घडवून आणली होती, पण तरीही आज तुम्ही इथे एकत्र आहात। जुन्या गोष्टी कशाला उघडायच्या परत? या शहरात जी परिस्थिती आहे त्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे। आणि त्यासाठीच कलेक्टर मॅडमना कामावर रुजू होण्याची विनंती करायला मी इथं आलोय, आणि ते बी मागच्या सगळ्या गोष्टी सोडून। पण त्या तरच कामावर रुजू झालेले आहेत। ते आता या कामासाठी, पण इतर पदभार त्यांनी स्वीकारला नाही ना। उद्या कलेक्टर मॅडम सगळा पदभार स्वीकारणार आहेत। दीपाला आज कलेक्टर म्हणून लोकांसमोर न्यावं लागेल, पण तिला ऑफिसला कसं नेऊ मी, हे शक्य नाही। मला वाटतंय आजच्या पुरतं एवढं बास आहे। सगळी उत्तरं मिळालीत तुम्हाला। अजून काय प्रश्नाची उत्तर पाहिजे असेल तर उद्या बंगल्यावर या। आत्ता चला चला, उडीत राहाल तर फायद्यात राहाल। चला चला। कलेक्टर मॅडम, अर्जुनराव, उद्या पदभार स्वीकारायला कलेक्टर ऑफिसला पोहोचा। हा येऊ का? हा चला। तुला शांतपणा करायची गरज काय होती? कलेक्टर ऑफिसला जाऊन काय करणार आहेस? साहेब, बास झाला, मी तुला कलेक्टर ऑफिसला घेऊन जाणार नाही म्हणजे नाही। हो साहेब, जरा थंड घ्या। मी काय मुद्दाम करू राहिले काय सगळं? त्या जीजी समोर बोलायची काय गरज होती मग? साहेब, शहरातली परिस्थिती आटोक्यात येण्यात अजून लय टाइम आहे। मला ते एक्स्ट्राचे लोकांची, त्या डॉक्टरांची नेमणूक करायची ना, त्यासाठी कलेक्टर ऑफिस मधून आदेश निघत असतो। आदेश म्हणजे मला सगळे ते गायतोंडे साहेबांनी सांगितले। मग हो मग काय, मग आता कलेक्टर ऑफिस मधून आदेश निघणारे म्हणल्यावर मला तिथे जावं लागेल ना। मी सगळं इकडे आणील, तिथं सह्या कर, पण तिकडे जायचं नाही तू। चालेल चालेल चालेल, तसं कर। सगळं इकडे घेऊन, म्हणजे ते एक्स्ट्राचे डॉक्टर आपल्याला पाठवायचेत ना वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये, मग त्याचं तो अहवाल का काय ते निघतं, त्याच्यावर सही लागती, ती एक फाईल आणा। आणि अजून काय बरं, हा, आज आपण दवाखान्यात गेलो होतो आणि मग तिथे ते लोकांच्या उपचारासाठी फंड गोळा करावा लागेल, औषधींसाठी, अजून लय गोष्टी आहेत, त्यासाठीचा फंड गोळा करायचा, त्याच्यावर सह्या लागतील। एक काम करा ना साहेब, मी काय म्हणते, अख्खा ऑफिसच घरात घेऊन या, हा, म्हणजे काम कसं अजूनच सोपं होईल। मी करत बसते सह्या, आहे ना? ते काही असू दे, मी काही ऑप्शन काढेन, पण तुला तिकडे घेऊन जाणार नाही म्हणजे नाही। साहेब, अहो, तुम्हाला सरळ सरळ कळतच नाही का साहेब? काही काय बोलू राहिले तुम्ही? त्या कलेक्टरच्या त्या खुर्चीवर नाही बसणार मी। पण मी काय म्हणतोय, कलेक्टरच्या ऑफिसला जायचंच कशाला? लोकांसाठी आहे ना ध्यानात, अजून लय लोक आहेत दवाखान्यात साहेब। हा, आणि हे पा, 2 दिवसात आहे ना सगळं नीट होईल साहेब। मी त्या लोकांच्या भल्यासाठी बोलू राहिले आणि तुम्ही माझ्यावर चोडू राहिले। हा म्हणजे आता, म्हणजे तुम्हाला नाही विचारता मी काय काय केलंय बरं का, पण साहेब, अहो मी, हा काय तोंडे बोला, काय 117 वरून 130 वर गेला आकडा? काय तोंडे, तुम्ही एक काम करा,
हे बघा, कंटिन्यू फॉलोअप घ्या आणि सगळ्यात महत्वाचं, उपचारात काहीच कमी पडून देऊ नका. आणि जे काय होतंय मला कळवत राहा. हा, हाय ना, वाढलाय ना म्हणून राहिले साहेब मी. हो, शहराला कलेक्टरची गरज आहे आता. हे सगळं आटोक्यात आणायचं असेल ना तर कलेक्टर ऑफिसला गेलं पाहिजे. अप्पी ऑफिसला नसेल तर गोष्टी नीट मार्गाला लागणारच नाहीत. ठीक आहे दीपा, जाऊ आपण उद्या कलेक्टर ऑफिसला. हा ना. हे दीपे, काही कधी फोन करून राहिली तू? आपण जे काम करू राहिलो ना त्यासाठी हाच बेस्ट टाइम आहे दाद्या. आजूबाजूला कोण नाही बघून मला फोन करायला लागू राहिले तुला. आली मोठी शानी, माहितीये, बोल. ऐक की, ते इन्स्पेक्टर मला कलेक्टर ऑफिसला जायला हो म्हणलाय. उद्या जाणार आहे कलेक्टर ऑफिसला. दीपे, अगं काय बोलून राहिली तू? हा, ऐक की दाद्या, मला आता लय भीती वाटू राहिली बघ. कसली भीती? अरे दाद्या, आपण जे करू राहिलो ते ठीक आहे पण आपणच अडकलो म्हणजे. दीपे, तसं काय होत नाही. एक काम कर, तू ठेव, मी साहेबांना फोन करून सांगतो की तू ऑफिसला जाणार आहे ते. हा, आला होता की तुझा साहेब इथं आला आणि मला धमकी देऊन गेला. मला काम नीट करायचं नाही तर तुझ्या फॅमिलीला गायब करेन. दाद्या, त्याला माहित नाही अजून दीपा काय चीज आहे. हे गपरा जरा. कोण आहे, काय आहे बघायचं नाही, उगा सुटायचं बोंबलत. अजून काय बोलवत सांग. अजून काय नाही, ते म्हणले कलेक्टर ऑफिसला या, तुमची तिथं गरज आहे शहराला आणि पदभार सांभाळण्याची विनंती केली त्यांनी मला. हा, जे सांगायला पाहिजे ते सांगणार नाही, नको ते सांगत बसणार. ऐक की, आता मुद्द्याचं बोलतो का? हा, हे बघ, उद्याच कामाला जा, सया हाण, म्हणजे आपण आपले पैसे घेऊ आणि निघू इथनं. उगाच तुला ती खोटी कलेक्टर बाई बनायचा त्रास पण नको. ते सही नाही केली तर मग ते जे भाऊ बोललाय ना ते खरं होईल, ते करून दाखवल सगळं. चिली पिली कुठे आहेत र? आहेत मग खाऊन पिऊन लोळत्यात हातरुणात. बर, ऐक की दाद्या, ते हे बघ दीपे, उगाच काहीतरी आडेकडे घेत बसू नको, नाहीतर बोऱ्या होईल आपल्या सगळ्या गोष्टींचा, कळलं का? आज त्यानं ते लोकांना आजारी पडलंय, उद्या आपल्या दारात येईल. हा, मी ठेवते आता, करते मी सगळं. हे बघ, आपण आपले पैसे घेऊ आणि निघू इथनं, उगा डोक्याला ताप नको. हा, दीपे, हे सगळं खरं आहे बाई. चिली पिलीला नाही त्रास झाला पाहिजे ग. नाही दीपे, हे म्हणतायत ना तसं काम कर. सया हान एकदा आणि हाल बाई इथनं. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.